नाना सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या अब तक 56च्या सिक्वलमुळे, ज्यात ते पुन्हा एकदा आपल्या आठवणीतले नाना म्हणजेच अँग्री यंग मॅन बनून समोर येत आहेत. पण त्याहूनही एका खास भूमिकेत नाना लवकरच दिसणार आहेत. एक लेजेंडरी, महान आणि अजरामर अशी भूमिका जी आपण अनेकदा रंगभूमीवर पाहिली आहे, पण पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहणार आहोत. ती भूमिका आहे नटसम्राटाची. विवा शिरवाडकरांनी लिहिलेलं हे अजरामर पात्र, ज्याला अतिशय अदबीने रंगमंचावर आणलं डॉक्टर श्रीराम लागू यांनी, आणि आता हेच पात्र रुपेरी पडद्यावर येत आहे आणि ते रंगवणार आहेत खुद्द नाना पाटेकर. हमारे मराठी थिएटर का बहुत ही बड़ा एक प्ले है, उस पर आधारित एक फिल्म बनने जा रही है. महेश मांजरेकर डायरेक्ट कर रहे हैं, रीमा लागू और मैं काम कर रहा हूँ. और ये सौभाग्य है, जो लागू साहब ने काम किया था, श्री राम लागू, उन्होंने काम किया था, वो रोल अदा किया था, तो वही मैं अदा कर रहा हूँ. तो बड़ा बेहतरीन है. मतलब मुझे लगता है कि मेरी ज़िंदगी में अगर ये फिल्म के बाद मैं काम ना भी करूँ, मैं कहूँ कि नहीं बस अब मैं थक गया, मुझे नहीं करना काम, तो भी चलेगा. इतना बेहतरीन किरदार है. या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील महेश मांजरेकर. पहिल्यांदाच हे दोन दिग्गज एकत्र येत आहेत आणि त्यात ही अशी एक महान कलाकृती पडद्यावर साकारण्यासाठी नानाने साकारलेले प्रकाश बाबा आमटे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. प्रेक्षक केवळ नानासाठी पिक्चर बघतात या पार्श्वभूमीवर अर्थातच नानांचा नटसम्राट पाहायला प्रेक्षक तुडुंब गर्दी करतील यात शंका नाहीच. नानांच्या आवाजात टू बी ऑर नॉट टू बी हा नाद कसा वाटेल? तुमची मतं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.